हा व्हिडिओ बनवण्यासाठी मी मागचं 1 वर्ष इन्व्हेस्ट केलेला आहे, कारण हा व्हिडिओ आहे मॅनिफेस्टेशन बद्दल. येस, आजकाल इंटरनेटवरती, इंस्टाग्रामवरती तुम्ही भरपूर साऱ्या गोष्टी ऐकत असाल. मॅनिफेस्टेशन कसं करायचं, मॅनिफेस्टेशन करून हे कसं मिळवायचं, ते कसं मिळवायचं, जे तुम्हाला पाहिजे ते मिळेल जर तुम्ही मॅनिफेस्टेशन केलं तर. अशा भरपूर साऱ्या गोष्टी मी पण काही दिवसांपासून, महिन्यांपासून बघत होते. पण मला खरं तर जाणून घ्यायचं होतं की खरंच मॅनिफेस्टेशन कसं काम करतं, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये आपण कशा पद्धतीने अलाइन करू शकतो. आणि म्हणूनच मी वेगळे कोर्सेस यामध्ये केले आणि आता मी इलिजिबल झालीये की तुमच्या समोर मी मॅनिफेस्टेशन बद्दल बोलू शकते. आता खरं तर माझी मॅनिफेस्टेशनची जी सुरुवात आहे ती झाली 10 वर्षांआधी. येस, ज्या वेळेस मी माझा योगाच्या जर्नीमध्ये स्पिरिच्युअलिटीचा पहिला कोर्स केला होता. कारण त्यानंतर माझ्या लाईफमध्ये एक मोठा चेंज झाला होता. ते म्हणजे जे मी विचार करते ते मी माझ्यासोबत होत होतं. पण हे कसं काय शक्य होतं ते मला हा मॅनिफेस्टेशनचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर समजलं. कारण आपले जे थॉट्स आहेत ज्या वेळेस आपल्या ऍक्शनला आणि आपल्या बिलीफ्सला मॅच करतात त्यावेळेस आपल्या मनामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण व्हायला सुरुवात होते. आणि ते माझ्यासोबत घडलं 10 वर्षांआधीच. आणि ज्या वेळेस मी मॅनिफेस्टेशनच्या नवीन टेक्निक्स शिकले त्यावेळेस मला त्या गोष्टीवरती आणखी बिलीफ आला की येस, मॅनिफेस्टेशन करून आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जी हवी ती गोष्ट मिळवू शकतो. आता मॅनिफेस्टेशन म्हणजे नेमकं काय तुम्हाला माहितीच आहे की मॅनिफेस्टेशन म्हणजे मॅनिफेस्ट करायचं आणि मला जे हवंय ते मिळवायचं. बट त्याच्या पाठीमागे वेगळे टाइप्स किंवा टेक्निक्स असतात. त्याच्यातले 2 मेन गोष्टी ज्या सर्रास वापरल्या जातात. पहिला आहे गोल अफर्मेशन्स. म्हणजे काय, आपला गोल सेट करायचा आणि अफर्मेट करायचा. अफर्मेट म्हणजे सकाळी संध्याकाळी, ज्या वेळेस सकाळी उठल्यानंतर आपलं जे अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्हेट असतं उठल्यानंतर आणि झोपण्याच्या आधी, त्यावेळेस आपले जे सेट केलेले गोल्स किंवा अफर्मेशन्स आहेत ते 11 वेळा, 21 वेळा, 108 वेळा रिपीट करायचे. हे झालं एक टाइपचं मॅनिफेस्टेशन. दुसऱ्या टाइप मध्ये बॉटल मॅनिफेस्टेशन केलं जातं. ते म्हणजे बॉटलमध्ये पाणी भरून त्याच्यावरती आपले जे काही गोल आहेत ते लिहून, ते चंद्रप्रकाशामध्ये ठेवून, सकाळी उठल्यानंतर त्याच्यावरती थोडासा सूर्यप्रकाश पाडून ते पाणी पिलं जातं. हे झालं दुसऱ्या टाइपचं अफर्मेशन. नंतर अजून काही टाइप्स असतात. त्याच्यामध्ये अजून एक फेमस टाइप आहे तो म्हणजे व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन साठी काही लोक डिजिटल बोर्डचा वापर करतात. काही लोक घरामध्ये मोठा व्हिज्युअलायझेशनचा, त्याला तक्ता असं म्हणतो, तो बनवतात. त्याच्यावरचे वेगळे कटिंग्स लावतात किंवा फोटो पेपर्स आणून लावतात. मग त्याच्यामध्ये मे बी तुम्हाला जे हवंय, फॉर एक्झाम्पल गाडी हवी आहे, बंगला हवाय किंवा चांगला जॉब हवाय, भरपूर पैसे हवेत, जेवढे पैसे हवेत ते सगळं त्या व्हिज्युअलायझेशन बोर्डवरती लिहून ठेवणं आणि सकाळी उठल्यानंतर त्या व्हिज्युअलायझेशन बोर्डला बघणं आणि इमॅजिन करणं की हे सगळं मला मिळालंय. हे एक प्रकारचं मॅनिफेस्टेशन असतं. सो अशा अनेक अजून काही पद्धती आहेत. 369 असतं, 555 असतं. अशा भरपूर साऱ्या गोष्टी मॅनिफेस्टेशन मध्ये शिकवल्या जातात आहेत. बट हे सगळ्या गोष्टी आपल्या लाईफवरती अप्लाय कधी होतात माहितीये का, ज्या वेळेस आपली जी फ्रिक्वेन्सी आहे, आपली जी भावना आहे, ती भावना त्या विचारासोबत, म्हणजे फॉर एक्झाम्पल मला माझ्या आयुष्यामध्ये दर महिन्याला 1 कोटी रुपये हवे आहेत, तर त्यासाठी माझी भावना काय आहे, माझा थॉट काय, मला पैसे हवेत, मान्य आहे. पण मला ते पैसे मिळवण्यासाठी काय ऍक्शन्स घेणं गरजेचं आहे, मला तो गोल अचीव्ह करण्यासाठी काय गोष्टी करणं गरजेचं आहे, ते जोपर्यंत माझ्या मनामधून येत नाही, माझी भावना त्या गोष्टीसोबत अटॅच होत नाही, तोपर्यंत तो गोल पूर्ण होत नाही. मग त्याच्यासाठी सुद्धा मेथड्स असतात. मग त्याच्यासाठी EFT टेक्निक असते, ज्या टेक्निक मध्ये तुमच्या शरीरामधून पूर्णपणे निगेटिव्हिटी रिलीज केली जाते. कुठला पेन असेल, मग तो भावनिक असू द्यात किंवा शारीरिक असू द्यात, तो रिलीज केला जातो. त्यानंतर होपोनोपोनो, त्याबद्दल सुद्धा तुम्ही ऐकलं असेल, ज्याला विश्वाची प्रेयर, प्रार्थना असं म्हणलं जातं. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, हे 4 ज्या गोष्टी आहेत त्या वारंवार किंवा 11 वेळा, 108 वेळा अगेन आपल्या इच्छेनुसार त्या उच्चारल्या जातात. निगेटिव्हिटी रिलीज करण्यासाठी वापरल्या जातात आणि त्यानंतर ह्या सगळ्या मॅनिफेस्टेशनच्या टेक्निक्स वापरल्या जातात. ऑब्व्हियसली ह्याला छानसं स्ट्रक्चर असतं. दिवस सुरू झाल्यानंतर काय करायचं, दिवसभरामध्ये काय करायचं, निगेटिव्हिटी कशी आपल्यापर्यंत येऊ द्यायची नाही, आली तर ती रिमूव्ह कशी करायची, अशा भरपूर साऱ्या गोष्टी या मॅनिफेस्टेशन मध्ये असतात. सो आय होप की तुम्हाला मॅनिफेस्टेशन म्हणजे काय आहे किंवा मॅनिफेस्टेशन कशा पद्धतीने
पद्धतीने केलं जातं हे क्लिअर झालं असेल, तुम्हाला जर माझ्याकडून अनेक अशा काही मॅनिफेस्टेशनच्या गोष्टी ऐकायला किंवा कशा पद्धतीने ते खरंच काम करू शकतं, काय काय टेक्निक्स आहेत, नवीन नवीन टॉपिक्स या रिलेटेड जर तुम्हाला ऐकायचे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आपण डेफिनेटली या टॉपिक वरती अजून चर्चा करूया. आणि जर तुम्हाला खरंच यावरती तुमच्या आयुष्यावरती काम करायचंय, जे हवं ते मिळवायचंय, तर मी स्वतः एक कोर्स डिझाईन करतेय, माइंडसेट टू मॅनिफेस्ट. जर त्याबद्दल जर तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल किंवा जर तुम्हाला त्या मास्टर क्लासमध्ये किंवा ऍडव्हान्स कोर्समध्ये इंटरेस्ट असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी सगळे डिटेल्स देते. तुम्ही तिकडे जाऊन इन्क्वायरी करू शकता, फॉर्म फिल करू शकता आणि रजिस्ट्रेशन सुद्धा करू शकता. जर तुम्हाला खरंच मॅनिफेस्टेशन मध्ये ग्रोथ करायची आहे आणि तुमच्या लाईफ मध्ये ग्रोथ करायची आहे, हेल्थ, रिलेशनशिप, पैसा, करिअर सगळ्या गोष्टी अलाइन करायच्या आहेत आणि हव्या आहेत, तर डेफिनेटली मॅनिफेस्टेशन हा बेस्ट टूल आहे तुमच्या आयुष्याला बेटर करण्यासाठी. सो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, समजला असेल आणि तुम्हाला याच्याबद्दल जर तुमचे काही थॉट्स असतील तर या व्हिडिओवरती कमेंट नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना समजेल की मॅनिफेस्टेशन म्हणजे नेमकं काय आहे आणि ते आपल्या आयुष्यामध्ये नेमकं कसं काम करतं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, विषयांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.